तिथे खेळत बागडत होते. आपलं राज्य हे महाराष्ट्र ग्रामीण तसंच आपली मुंबई आहे म्हणून खेळत होते. कोणाला त्रास द्यायचा उद्देश नव्हता. एकाही मायमाऊलीला धक्का लागू दिला नाही मराठीच्या पोरांनी, एकाही. आमची संस्कृती एकदा दाखवली, उलट मुंबईचे विचार जिवंत केले त्या पोरांनी. तो कुठं इतक्या ताकदीने. आणि पहिल्यांदा असं घडलं की तिसरी वेळ ते म्हणले तुम्ही माघारी जा म्हणलं माघारी जाते. कारण हेच वागावं लागणार आहे. आपण जर दुसऱ्याच्या बुद्धीने वागलं वाटलं होईल बरं का आपल्याला आपल्याच बुद्धीने वागायचं. मग मला धाक नाही आणि मग तुम्हाला नाही. तरी मला मराठीनंतर फोन केले 2 दिवस ते दगडाखाली चुनी गेले अभ्यास निघले. मग 2 दिवस ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज. मग मराठीचे फोन सुरू झाले. ते म्हणले हा बा करणारे आपण आहेत, लाडणारे आपण आहेत, मिळवणारे आपण आहेत, त्यांच्याकडे देऊन देऊ नका. तुम्ही फक्त आहेत तसे आम्हाला इमानदार पाहिजे. आपण काही कुठाने करू आरक्षण घेऊ आयल मला असं आहे का. आणि मग ते पोरं मग मराठा समाजाचे फोन आल्यावर ते म्हणले याला आम्ही बघतो तुम्ही टेन्शन नका. हे रिअल आहे. आपल्या समाजाला काय मिळायला लागलं ना विनाकारण ही करणार. आता घरावर काय जास्त बोलत नाही पण एवढंच सांगतो खूप मोठी लढाई जिंकली गरीब मराठ्यांनी. ती सोपी नाही आहे का लिख आश्वासन नाही आहे. जे आर आहे हे काय शब्द नाही लिखी नाही हे काय ड्राफ्ट नाही. खूप मोठी लढाई जिंकली. मराठवाडा प्रदेश खूप मोठा आहे. आज याच्यातले लोक हळूहळू पोरं पोरी नोकऱ्याला जाते शिक्षण घेते खूप कल्याण होणार आहे समाजाचं. पश्चिम महाराष्ट्रसुद्धा त्यांनी तेही गॅजेट घेतलं. आपण कधी भेद नाही केला. मराठवाडा वेगळा पश्चिम महाराष्ट्र वेगळा. खानदेश विदर्भासाठी एक समिती आणखीन काम करते. सगळ्यांचं काम होईल. आता एवढंच गरवून सांगतो आता कच्चून मिळालंय सगळ्याला. हां आता उघडलं टेन्शन घेऊ नका आणि मला एक महिनाभर आराम करून द्या. आपण सगळेजण मिळून आता सांगतो दादा